आज जिल्हा परिषद पिनोर गटातून माझा भारतीय जनता पार्टीमधून अधिकृतरित्या या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। आज अर्ज भरतेवेळी इतर कोणी उमेदवार असेल त्यांनी फॉर्च्युनर स्कॉर्पिओ गाडीसाठी विचारला, पण आज बैलगाडीतून येण्याचा आपला काय मानस होता? आज आपण पाहताय या देशात शेतकरी कृषीप्रधान देश म्हणून आपला देश ओळखला जातो। त्याच कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज बैलगाडीमध्ये या ठिकाणी मी अर्ज भरण्याचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही हा शेतकरी पोशाखात आणि शेतकऱ्याच्या बैलगाडीमध्ये या ठिकाणी अर्ज भरताना मी नियोजन केलेलं आहे। एकीकडे सगळी वाईट असं आव्हान असं कुणाला वाटतं का आपल्याला? आव्हान वगैरे नाही, ह्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि विकासप्रिय पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे, या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सचिनजी कल्याण शेट्टी, या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजन मालक, या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यशवंतराव माने, या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, या आमचे नेते आदरणीय बाळराजे पाटील अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वावर या आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रमेशजी माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना 100% मला विश्वास आहे की समोर कुठलंही आव्हान वगैरे नाही। या पिनोर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता या ठिकाणी निवडणूक लढवत असताना मी आपल्या समोर एवढं सांगू इच्छितो, या ठिकाणच्या जनतेनं आता ठरवलेलं आहे रामदासभाई चौरे यांनाच या ठिकाणी निवडून देणार आहे। त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी खोट्या विरुद्ध खऱ्याची लढत आहे आणि या ठिकाणी मायबाप पिनोरमधल्या आणि पिनोर गटातील मायबाप जनतेला सुद्धा माहीत आहे खरं कोण आणि खोटं कोण, आश्वासन खरं कोण देतं आणि खोटं कोण देतं। त्यामुळं मी गेले 20 वर्ष राजकारण समाजकारण करत असताना या ठिकाणी जे काम माझ्या हातून होत असेल ती होण्याचा शब्द देतो, जे होत नाही ते शब्द देत नसतो, ही जनतेला माहिती आहे। आणि समोर जे माझ्या निवडणूक लढत आहेत की ते खोटे आहेत ही या पिनोर आणि पंचक्रोशीतील सर्व लोकांना माहिती आहे। त्यामुळे माझा विजय या मायबाप जनतेनं, गोरगरीब शेतकरी कष्टकरी दिलदलित लोकांनी या ठिकाणी हातात घेतलेला आहे। त्यामुळं मला कुठल्याही प्रकारची शंका नाही की माझा विजय 100% निश्चित आहे। खरं तर आपले मामा मानाजी बापू माने ज्या नेत्यांसोबत होते त्यांना देखील कुठेतरी डावललं गेलंय का, असं काय वाटतं? 100% आमच्या भागामध्ये या तालुक्यामध्ये माझे सख्खे मामा असलेले मानाजी बापू माने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना उमेदवारी देणे क्रमपात्र होतं, परंतु आज या ठिकाणी अर्ज भरला असं मला समजलं आहे। परंतु या ठिकाणच्या या आपल्या माध्यमातून मी सांगतो, माझे मामा मानाजी बापू मानेसुद्धा या निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत। जर त्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली किंवा हे केले तर मी या आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की त्यांनाही विनंती करतो की त्यांचा मुलगा समजून ते मला 100% सहकार्य करतील अशी भावना व्यक्त करतो। आपल्या विरोधक असलेले उमेदवार यांच्यासोबत आमदार आहेत, जे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत, मग सगळी एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर नेते आपल्या त्यांच्यासोबत आहेत, मग कुठेतरी आपल्या याचा परिणाम होईल असं वाटतं? आमदार गेल्या 1.5 वर्षामध्ये हे आमदारांना काय केलं सगळ्यालाच माहिती आहे आणि आता आमदार नेमकं कुठल्या पक्षात आहेत ही या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला माहीत नाही। प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार जे आहेत त्यांनी काल सांगितलं की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आंधरकर विरुद्ध मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता अशी होणार आहे। त्यामुळं त्यांच्या पक्षातील आणि मित्र पक्षातील सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत, त्यामुळे हे विजय त्यांनी निश्चित आहे असं म्हटलं होतं। या संदर्भात काय मत? आपल्या माध्यमातून मी एवढं सांगतो, त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये अनगरकर विरुद्ध ही मोहोळ तालुक्याची लढाई बिलकुल नाही। ही लढाई अनगरकराविरुद्ध ते भासवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांना वेड्यात काढण्याचा ह्या सरळ प्रयत्न करत आहेत। 1.5 वर्षापूर्वी लोकांनी जी चूक केली ती ह्या निवडणुकीत नक्कीच करणार नाहीत, कारण आताचं समोरचं वातावरण आपण बघताय, कुणाच्या ती मेळ राहिलेला नाही। त्यांच्यामध्ये जे काय भांडण चालू आहे, चिठ्ठ्यावर उमेदवार काढण्याची वेळ समोरच्या सर्व पक्षावर आलेला आहे, ह्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या। साहेब, अलीकडचं राजकारण बदलत्या वळणावर पोहोचलेलं आहे, निष्ठा प्रामाणिकपणा ही नावापुरती राहिलेली अशी चर्चा जनतेतून ऐकवायला मिळत आहे। त्यामुळे जनताही संभ्रमित झालेली आहे। या सर्व संभ्रमित झालेल्या जनतेला काय आव्हान करायचं? बरोबर आहे, आपण बघताय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमदार कुठल्या पक्षातनं आले, आता आमदार सध्या कुठल्या पक्षाचं काम करतायत, ते नेते मंडळी कुठल्या पक्षातलं काम करते तारतम्य न ठेवता, परंतु राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना 100% निष्ठा आणि गोरगरीब जनता ह्या
केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणी राजकारण करतोय. जिल्हाध्यक्ष असणारे शिक्षणामध्ये प्रवेश केला. त्याबद्दल काय मला अजून कल्पना नाही. बरं, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार राजू खरे यांनी काल असं म्हटलं की 50 वर्ष यांची या तालुक्यामध्ये सत्ता होती, मग 50 वर्षाचा हिशोब या जनतेनं मागितला, तुम्ही दिला नाही आणि 1 वर्ष आमचा आमदार आला तर तुम्ही आम्हाला म्हणता काय विकास केला. हो, ज्या अजेंडामध्ये त्याने जे आपला अहवाल सादर केला होता 5 वर्षामध्ये एक ही करू, त्या उमेश पाटलाला सुद्धा माझं सांगणं आहे, आपण जिल्हा परिषद गटामधून निवडून आलो, त्या जिल्हा परिषदेच्या लोकसुद्धा समाधानी आहेत का हे आपण चेक करावं. या तालुक्यामध्ये 50 वर्षे काय केलं का नाही या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. फक्त राजन पाटलांच्या विरोधात बोलायचं आणि लोकांची मतं घ्यायची. आता सध्या लोकांना लक्षात आलेलं आहे की राजन मालकाला बोलून फक्त ही लोकांना वेड्यात करतात आणि सगळं करायचं ते करतात. ह्यांची उदरनिर्वाह यांचं पोट पण या राजकारणावर चालतंय. यामुळं या ठिकाणी राजन पाटलावर टीका टिप्पणी करतायत. खरं तर आपण आता बैलगाडी भरती वेळी आपल्या आसूड फिरवता आपल्यासोबत आपण वारंवार आसूड फिरवत होता, त्यानंतर पाठीमागे नेमकं काय आसोड फिरवायचं खरं तर कारण एक आहे, ह्या ठिकाणी समोर आलेले जे काही लोक आहेत विरोधामध्ये जी भ्रष्टाचारी आहेत, त्या हासोडानं त्यांना हाणून ह्या मायबाप जनतेचं मतरूपी मला आशीर्वाद देणार आणि त्याच जिल्हा परिषद मी गेल्यानंतर त्या हासोडानंच त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठीच ते हासोड घेतलेला आहे. ओके.